नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण विभूतीचे किती प्रकार आहेत, विभूती म्हणजे भस्म आणि भस्म धारण करण्याचे काय महत्त्व आहे आणि भगवान भोलेनाथ त्यांच्या अंगावर भस्म का लावतात याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहते. भगवान शिवाला विनाकारण महादेव देवांचा देव म्हटले जात नाही. त्यांचा महिमा अपार आहे. तो जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त आहे आणि इतरांचे दुःख दूर करणारा आहे. तो इतका निरागस आहे की भक्तांच्या थोड्याशा भक्तीवर प्रसन्न होऊन तो त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. भगवान शिव त्यांच्या अंगावर भस्म लावतात. भस्म हे कोणत्याही गोष्टीचे अंतिम रूप मानले जाते. शिवपुराणात भस्म हे भगवान शिवाचे रूप असून त्याचा उपयोग केल्याने दुःख आणि पापांचा नाश होतो असे सांगितले आहे. विभूतीचे 3 प्रकार आहेत. ते अशा प्रकारे लोकाग्निजनित, वेदाग्निजनित व शिवाग्निजनित. लोकाग्निजनित अर्थात लौकिक विभूती म्हणजे भस्म, राख ही द्रव्यशुद्धीसाठी आणावी. मातीची, लाकडाची व लोखंडाची भांडी, धान्य, तीळ, वस्त्रे व शिळ्या वस्तूंची लौकिक भस्माने शुद्ध होते. वस्तूला अनुसरून ओल्या किंवा क्रियेयुक्त असे होमकर्म आहे. ते अग्नीमध्ये भस्माचे रूप धारण करते. ते भस्म आपल्या शरीरावर धारण केल्याने ते कर्म आत्म्याला अर्पण होते. अघोर मंत्राचे उच्चारण करून बेलांच्या समिधांचे हवन केले जाते. त्या मंत्राने अभिमंत्रित अग्नीला शिवाग्नी म्हणतात आणि त्या हवनातून प्राप्त झालेल्या विभूतीला शिवाग्निजनित भस्म म्हणतात. कपिला गायीच्या किंवा कोणत्याही गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या तसेच शमी, पिंपळ, वड, बेल या वृक्षांची लाकडे शिवाग्नीने जाळून जे भस्म प्राप्त होते ते अत्यंत शुद्ध असते. किंवा अघोर मंत्राचे उच्चारण करून दर्भाग्नीने कोणतेही लाकूड जाळून भस्म मिळवावे. ते वस्त्रगाळ करून भांड्यात भरून ठेवावे. अंगकांती उजळावी, सौंदर्य वाढावे या उद्देशाने ते भस्म वेळोवेळी आपल्या अंगावर धारण करावे. असे करणाऱ्या पुरुषाला सन्मान प्राप्त होतो. तो पूज्य होतो. ज्याप्रमाणे जठराग्नी भक्ष्य, भोज्य आदी पदार्थांना जाळून त्यातून प्राप्त झालेले सारतत्व ग्रहण करतो आणि त्यायोगे स्वदेहाचे पोषण करतो, त्याप्रमाणे शिवजींनीही आपल्या अधीन असलेल्या प्रपंचाला जाळून त्याचे सारभूत तत्व भस्मरूपाने आपल्या शरीरावर धारण केले आहे. त्यांची विभिन्न अंगे ही सुद्धा विभिन्न वस्तूंच्या साररूप तत्वापासून बनलेली आहेत. आकाशांच्या सारतत्वापासून त्यांचे केस बनले आहेत, तर वायू, अग्नी, जल व पृथ्वी यांची सारतत्वे त्यांनी अनुक्रमे आपले मुख्य, हृदय, कटिभाग आणि गुडघे यांच्या रूपाने धारण केली आहेत. ते आपल्या भाळावर तिलक रूपाने जो त्रिपुंड धारण करतात तो ब्रह्मा, विष्णू व रुद्र यांचे सारतत्वच आहे. हा तिलक जे जगाच्या अभ्युदय अर्थ धारण करतात. अशा प्रकारे भगवान शिवजींनी प्रपंचाचे सार सर्वस्व आपल्या अधीन ठेवले आहे. अशा सर्वश्रेष्ठ शिवप्रभूंना वशीभूत करणारा दुसरा कोणीही नाही. शिव श अधिक ही अधिक व यातील शकराचा अर्थ आहे नित्य सुख व आनंद. इकराचा अर्थ आहे पुरुष आणि रूपातील भगवान शिवजींनाच आपला आत्मा मानून त्यांची पूजा करावी. प्रथम आपल्या अंगावर भस्म धारण करावे, मग भाळावर त्रिपुंड धारण करावा. पूजेमध्ये सज्जल म्हणजेच ओल्या भस्माचा उपयोग केला जातो, तर शुद्धीकर्मासाठी निर्जल भस्म वापरले जाते. दिवस असो की रात्र स्त्री पुरुषांनी पूजासमयी सजल भस्माचाच त्रिपुंड धारण करावा.
असे केल्याने पूजकास त्या शिवपूजेचे पूर्ण फल प्राप्त होते. जो शिवमंत्राचा उच्चार करून भस्म धारण करतो तर सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ मानला जातो. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.